येवला नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात नगरपालिकेचा जो बांधकाम विभाग आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। या संदर्भात काही कार्यकर्ते उपोषण बसले, त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। काय सांगू शकता? येवला नगरपालिकेच्या प्रशासकीय काळामध्ये जे भूमिगत गटार आणि भुयारी गटार तसेच सिमेंट कॉन्क्रीटीकरण जे झालेले आहे त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून त्याचे मी वेळोवेळी त्याची तक्रार केली। त्याचे वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश पण झाले। त्या संबंधी खंडपीठ नाशिक यांचाही आदेश आहे, परत विभागीय आयुक्त यांचाही चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश आहे, परत जिल्हाधिकारी कार्यालय त्या संबंधित चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश असताना मुख्याधिकारी तसेच येवला नगरपालिकेतर्फे कुठलीही दखल घेतली नाही। आणि त्यातल्या त्यात आता जे भुयारी गटार योजना चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे नियमितता नसून याविषयी मी त्याचे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र सुतावणे यांना मी बोललो, तर त्यांनी मला उडाउडीची उत्तर देत गेले। आणि त्यांचा इतिहास बघता श्रीरामपूर संगमनेर येथे त्यांच्यावर भुयारी गटार योजनेअंतर्गत आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे लेखापरीक्षांमध्ये। तीच पुनरावृत्ती येवल्यामध्ये होणार आहे। आणि जे त्यांच्या अंतर्गत जे झाले काही कामं संगमनेर वगैरे या ठिकाणी त्या ठिकाणी काही घटना घडलेल्या आहे, तर ते येवल्यामध्ये नको घडायला म्हणून मी बांधकाम विभागाला वेळोवेळी मी सूचना केला आणि सांगितलं का तुम्ही जे 9 इंचेस पाईप वापरतात ते तर पावसाळ्यात हे तुंबून लोकांना त्रास होणार आहे आणि संपूर्ण गाव चक्क होऊ शकतं, तर तुम्ही त्यात मोठा पाईप वापरा 1.5 इंचीचा असं मी बोललो। पण त्यांनी आजपर्यंत कुठली दखल घेतली नाही, म्हणून सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ आणि आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहे। हे कार्यकर्ते योगेश पोळ यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। योगेश भाऊ, काय सांगू शकता? 2023 ते 25 मध्ये इंद्रनील कॉर्नर ते जबरेश्वर रोड या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे प्रशासकीय काळात गटारीचे काम झाले नाही व त्याचे खोटे बिलं काढलेले आहे। तात्काळ त्यांनी या ठिकाणी ज्या ठेकेदारांनी जे काम केलंय दत्ता स्वामी कॉन्स्ट्रक्शन यांचं तात्काळ लायसन रद्द करण्यात यावं आणि तात्काळ ते काम चालू करण्यात यावं हीच आमची शासनाकडे विनंती आहे। आपण बघू शकतो प्रशासकीय काळामध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे याची चौकशी होऊन संबंधित जो अधिकारी आहे याच्यावर कठोर कारवाई होऊन याला शिक्षा मिळावा अशी मागणी यावेळी हे आंदोलक करत आहे। CK 24 तासाचे चेतन कोळस, येवला। येवलेकरांसाठी खास खुशखबर। खैरमोडे फ्रेश या भाजीपाला आणि फळे व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीनंतर आणि ग्राहकांच्या भरघोस प्रतिसादानंतर आता नव्या रूपात आणि नव्या ठिकाणी आम्ही येत आहोत आपल्या सेवेत। येवले शहरात लवकरच सुरू होत आहे नाशिक जिल्ह्यातील पहिला आणि सर्वात मोठा, आपल्या सर्वांच्या हक्काचा आणि रोजच्या गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करणारा भव्य भाजीपाला मॉल। आता भाजीपाला, फळे आणि इतर सामानासाठी बाजारात वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आणि गर्दीत जाण्याची अजिबात गरज नाही। भाजीपाला मॉलमध्ये तुम्हाला एकाच छताखाली आणि अत्यंत रास्त दरात खालील गोष्टी मिळतील: ताजा आणि स्वच्छ भाजीपाला, सर्व प्रकारची उत्तम आणि ताजी फळे, नैसर्गिक आणि ताजे दुग्धजन्य पदार्थ, अगदी फ्रेश आणि उत्तम दर्जाचे बेकरी प्रोडक्ट्स, दर्जा आणि स्वच्छतेची पूर्ण खात्री। आता एकाच ठिकाणी मिळवा तुमच्या रोजच्या लागणाऱ्या सर्व ताज्या वस्तू। आमचा पत्ता: राजे रघुजी बाबा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, येवला। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।